फेसकडे बघून लगेच जज करू नका, बिकॉज माझी तब्येत अजूनही बरी नाही आहे. त्यानंतर आपल्याला एंटी स्कॅनच्या नंतर कळतं की हां म्हणजे 9 मंथमध्ये किंवा प्रेग्नेन्सीच्या डिलिव्हरीच्या टायमाला तुम्हाला मे बी हाय बी पीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे त्यात मेन्शन केलं जातं. सो त्यामुळे मग 3rd महिन्यापासून किंवा 3rd महिन्याच्या एंडिंगनंतर तुम्हाला इकोस्पिन स्टार्ट केली जाते. इकोस्पिन 75 mgची म्हणजे ॲस्पिरिन. ती काय करते, हाय ब्लड प्रेशरला म्हणजे नॉर्मलाइज ठेवण्यासाठी. म्हणजे हाय ब्लड म्हणजे काय, ब्लड फ्लो खूप जास्त हाय जातो, सो ब्लड फ्लो व्यवस्थित जावं आणि बाळाला ऑक्सिजन व्यवस्थित मिळावं ह्यासाठी करतात. सो कसं असतं ना की हाय बी पी झाली की तुमचा ब्लड फ्लो वाढणार. ब्लड फ्लो वाढल्यामुळे मग बाळाला ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत नाही. सो इकोस्पिन काय करतं, इकोस्पिन एक तर ब्लड फ्लो थोडा व्यवस्थित करतं आणि बाळाला ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचवतं, म्हणजे बाळाला काही धोका निर्माण होत नाही. त्यातल्या त्यात इकोस्पिन जी गोळी आहे 75 mgची ॲज अ ब्लड थिनर पण यूज केली जाते आणि म्हणतात ना की हेडॅकसाठी सुद्धा यूज केलं जातं. बिकॉज बोलतात ना एका गोळीचे 3 सारे उपयोग आहेत वेगवेगळ्या स्टेजनुसार. सो इकोस्पिन मोस्टली आम्ही बोलतात ना की ज्यांना कोलेस्ट्रॉल वगैरे असतं ना त्या पेशंटला स्पेशली ब्लड थिनरसाठी मग देतात. त्यांचं ब्लड थिन होत नाही किंवा ब्लड त्यांचं थोडंसं घट्ट असतं, त्यासाठी स्पेशली दिलं जातं. बट प्रेग्नन्सीमध्ये हाय बी पीला ही वाली गोळी 75 देतात. मोस्टली 150 रेफर करत नाहीत बिकॉज तो हाय डोस होतो म्हणून. आणि 175 mg बाळाला व्यवस्थित. इवन माझंसुद्धा प्रेग्नन्सीमध्ये मायग्रेन अजिबातच म्हणजे माझा ट्रिगर झाला नव्हता बिकॉज माझी इकोस्पिन गोळी चालू होती म्हणून. सो इकोस्पिन 75 mg दिली जाते 3rd महिन्याच्या नंतर देतात मोस्टली, बिकॉज 3rd महिन्याच्या एंटी स्कॅननंतर डॉक्टरांना कळतं की 9 मंथमध्ये म्हणजे डिलिव्हरीच्या टायमाला तुम्हाला मे बी हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून देतात. आणि ते 9th मंथ आपला स्टार्ट झालं की ते बंद करतात इकोस्पिनची गोळी. सो तुम्हालाही अशा गोष्टी माहीत नसतील बिकॉज कसं असतं, डॉक्टरांनी सांगितलं आपण खातो, पण त्या गोष्टी पण माहिती असल्या पाहिजे की एक्झॅक्टली ते कशासाठी आहेत. आणि नेटवर मी सर्च केलं तर ते तुम्हाला ॲज अ ब्लड थिनर म्हणून दाखवलं जातं. ते ब्लड थिनर आहे, प्लस ते आपल्या डोकेदुखीसाठी सुद्धा यूज केलं जातं आणि ते प्रेग्नेन्सीमध्ये ह्या गोष्टीसाठी सुद्धा यूज केलं जातं. सो ब्लड फ्लो व्यवस्थित राहतो, बाळाला ऑक्सिजन व्यवस्थित पोचतं. मिसकॅरेजचे म्हणा किंवा काही वेगवेगळे काही बाळाला त्रास होणे, कारण की ऑक्सिजन व्यवस्थित नाही पोचलं तर धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून त्यासाठी व्यवस्थितपणे ॲस्पिरिन 75चा नॉर्मल डोस दिला जातो. सो अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ बोलतात ना इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि मी चॅनलवरती फक्त आणि फक्त फार्मसी टिप्स नाही तर माझ्या डेली ब्लॉगसुद्धा असतात, वेगवेगळ्या इंटरेस्टिंग व्हिडिओसुद्धा असतात. तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू.